एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल बनावट जातीचा दाखला मिळवत फसवणूक केल्याचा देखील आरोप. सहर शेख यांचं नगरसेवक पद अडचणीत येण्याची शक्यता. पुणे जिल्हा परिषद ग्रामीण शिक्षणासाठी सीएसआर निधीचा प्रभावी वापर करणार. राज्यभर आता शाळांसाठी स्वतंत्र सीएसआर समन्वय कक्ष स्थापन करण्याचाही निर्णय. शाळांच्या गरजेनुसार निधी नियोजनाची प्रक्रिया राबवली जाणार. छत्रपती संभाजीनगरवरती अवकाळी पावसाचं सावट. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी. प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. एप्रिल महिन्याच्या मध्यावरती राज्यासमोर भीषण पाणी टंचाईचं सावट. राज्यातील जलसाठा 50% खाली. गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा. मात्र यंदा पाऊस लांबण्याची आणि प्रमाणही कमी असण्याची दाट शक्यता. शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात आता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक झाली आहे. राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचे अध्यक्ष असलेले आमदार जमो अभ्यंकर यांचा इशारा. रखडलेलं वेतन अशा विविध मागण्यांसाठी मुंबईमध्ये आंदोलन आता पुकारलं जाणार. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ. कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत. युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खत आणि औषधांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ. रासायनिक खताच्या एका गोणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ. पुण्यातल्या रांजणगाव गणपतीचं मंदिर 31 जुलैपर्यंत बंद असेल. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांसाठी मंदिर आजपासून 31 जुलैपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती. धाराशिवच्या श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात कोटपा कायद्याअंतर्गत 24 जणांवर कारवाई. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात प्रशासनानं राबवलेले विशेष धाडसत्र. मंदिर परिसरातील पवित्र वातावरण जपण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम.